दाक्षिणात्य अभिनेत्री तसंच अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्या पत्नीनं जात प्रमाणपत्र मिळवताना बनावट कागदपत्र सादर केल्याचं प्रकरण IBN लोकमतनं उघड केलं। या वृत्तानंतर जात पडताळणी समिती खडबडून जागी झाली आहे। यात जात पडताळणी प्रमाणपत्राला जोडलेल्या कागदपत्रांच्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी हजर व्हा अशी नोटीस जात पडताळणी समितीनं नवनीत कौर यांना पाठवली आहे। 22 जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असून यात सर्व कागदपत्र तपासून पाहिली जातील असं जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। पण यावर कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया द्यायला त्यांनी नकार दिलाय। मागचे 2 दिवस हे राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत असलेल्या बातम्यांनी गाजलेले होते। आजचा दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आहे, कारण स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीमध्ये जायचं की नाही याबद्दलचा एक निर्णय आज घेणार आहे। जर महायुतीने त्यांच्या अटी पाळल्या नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतःच्या हिमतीवर निवडणुका लढवणार आहे। ही बातमी आपण बघणार आहोत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचे काय पडसाद उमटतायत हेही पाहणार आहोत। पण पहिल्यांदा बघूया आमदार रवी राणा यांच्याबद्दलची बातमी। अमरावतीचे आमदार रवी राणा यांचा खोटेपणा उघड झालेला आहे। रवी राणा यांच्या पत्नीनं जातीचं बनावट प्रमाणपत्र केलं हे समोर आलेलं आहे। उमेदवारी मिळवण्यासाठी हे जातीचं बनावट प्रमाणपत्र करण्यात आलेलं होतं। नवनीत कौर कुंडलेस यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी हवी आहे। अमरावती मतदारसंघामधूनच ही उमेदवारी हवी आहे आणि त्यासाठी ही जातीची प्रमाणपत्र तयार करण्यात आलेली आहेत। एक नव्हे 3 प्रमाणपत्र खोटी तयार करण्यात आलेली आहेत। रवी राणांच्या पत्नीनं अशी 3 बनावट प्रमाणपत्र बनवलेली आहेत। माहितीच्या अधिकारामध्ये IBN लोकमतच्या हाती ही माहिती लागलेली आहे। आपण याबद्दल आमदार रवी राणा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण पहिल्यांदा बघूया नेमकं आमदार रवी राणा यांच्या पत्नीनं कशी बनावट प्रमाणपत्र बनवून घेतली याचा रिपोर्ट। नवनीत कौर कुंडलेस एकेकाळच्या दक्षिणेतल्या या अभिनेत्री अमरावतीच्या सुनबाई झाल्या आणि त्यांना राजकारणाचे वेध लागले। रवी राणांचं बस्तान असलेल्या अमरावती जिल्ह्यातूनच पत्नीलाही लोकसभेत पाठवावं यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। अमरावती लोकसभेची जागा अनुसूचित जातींसाठी राखीव असल्यामुळे नवनीत कौर यांची पंचायत झाली आहे, कारण त्या पंजाबमधल्या लवाणा गाडा या OBC समाजातल्या स्वतःची जात बदलवून घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या कागदपत्रांमध्येही फेरफार करण्याचे अनेक प्रयत्न केले। नवनीत यांचे वडील हरभजन कुंडलेस हे मूळ पंजाबमधल्या खोकरचे रहिवासी असूनही त्यांनी महाराष्ट्रात 3 ठिकाणांहून जन्म आणि रहिवासी प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रयत्न केले। त्याचे सर्व पुरावे IBN लोकमतच्या हाती लागलेत। नवनीत यांच्या वडिलांनी आपला जन्म ठाण्यात झाला असं दाखवून जात प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला। शिवसेनेच्या 2 आमदारांची लेखी विनंती असतानाही ठाण्याच्या तहसीलदारांनी हा प्रयत्न हाणून पाडला। त्यानंतर त्यांनी आपला जन्म डहाणूमधल्या ढेकाळी गावात झाल्याचं दाखवलं। पालघरच्या तहसीलदारांनी जात प्रमाणपत्र नाकारलं, पण तिसऱ्यांदा कुर्ला तहसीलदारांकडे अर्ज करताना शाळेच्या TCवर मात्र बंबईचं प्रमाणपत्र जोडलं। यात 1958 मध्ये शाळा सोडल्याचा TC दिलाय, पण ही शाळाच 1964 साली सुरू झाली आहे। ही TCची बनावट असल्याचं बृहन्मुंबई शिक्षणाधिकाऱ्यांनी लेखी दिलंय। आपल्या वडिलांची जात पंजाबमध्ये बदलता येत नाही म्हणून महाराष्ट्रात राजकीय वजन वापरून जन्म आणि जात बदलण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप होतोय। हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस यांनी ठाण्याचीही TC बनवली, ॲट द सेम टाइम मुंबईची पण बनवली। प्रत्येक ठिकाणी त्यांनी फ्रॉड डॉक्युमेंट्सचा वापर करण्याचा प्रयत्न केला। जिथे जिथे तो फेल गेला तिथे ते नाकारण्यात आलं, म्हणून तो बाजूला सरला। हरभजन कुंडलेस या एकाच व्यक्तीचा 3 गावात जन्म कसा होऊ शकतो, त्याला 3 ठिकाणी कशी प्रमाणपत्र मिळतात आणि ही प्रमाणपत्र मिळवताना राजकीय वजन वापरण्यात आलंय का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। नवनीत कौर यांच्या वडिलांना 30 जुलै 2013च्या दिवशी जात प्रमाणपत्र मिळालं। या बनावट आधारावर नवनीत कौर यांनी 30 ऑगस्ट 2013ला जात प्रमाणपत्राचा अर्ज केला। या अर्जाची व्हॅलिडिटी करताना आपण चेतना कॉलेजमध्ये ज्युनियर क्लार्क या पदावर नोकरीला असल्याचं प्रमाणपत्र जोडलंय। जात पडताळणी समितीनं शहानिशा न करताच जात वैधता ठरवल्याचं उघड झालंय। याबद्दल नवनीत कौर यांची उत्तरं चक्रावून टाकणारी आहेत। आप कहीं पर जॉब करते हैं क्या? नहीं, मैं कहाँ से जॉब करूँगी। एक आर्टिस्ट थी, एक्टर थी मैं, और एक्टर से अभी पॉलिटिकल फील्ड में हूँ, तो जॉब तो नहीं करती हूँ। आपके पिताजी की स्कूल कौन सी थी, कहाँ पर पिताजी की पढ़ाई हुई? अभी पप्पा ने मुझे जन्म दिया है, मैंने पप्पा को जन्म दिया नहीं, तो मुझे आइडिया नहीं होगा, क्योंकि इतनी डिटेलिंग अपन आजकल लेते नहीं है कि पप्पा आप कहाँ पढ़े थे। ये सब चीज बनाने वाले कलेक्टर होते हैं। कलेक्टर जो इन्फॉर्मेशन मांगते हैं उनको इन्फॉर्मेशन प्रोवाइड की है। यापूर्वीही अनेक उमेदवारांनी आपली जात प्रमाणपत्र खोटी माहिती देऊन तयार करून घेतल्याच्या घटना घडल्या होत्या। त्यांच्या निवडणुकाही रद्द झाल्या।
पण तरीही असे प्रकार अजूनही होताना दिसत आहेत. अमरावतीहून संजय शेंडे सोबत प्रफुल्ल साळुंके, IBN लोकमत, मुंबई. आपण बघतोय माहितीच्या अधिकारामधूनच ही माहिती उघड झालेली आहे. जातीचं प्रमाणपत्र खोटं बनवण्यात आलं आणि एकदा नव्हे तीनदा बनवण्यात आलेलं आहे. या स्पेशल रिपोर्ट बद्दल आपण आमदार रवी राणा यांनाच विचारूया. आमदार रवी राणा, तुम्ही हा रिपोर्ट बघितलेला आहे. तुमच्या पत्नी असा दावा करतायत की ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ही आम्ही फक्त कलेक्टरना पुरवलेली होती, कलेक्टरनीच हे शेवटी बनवलेलं आहे. हा रिपोर्ट बघितल्यानंतर तुमचं काय म्हणणं आहे? पहिल्यांदा आता असं आहे, मी आता पूर्ण IBN लोकमतचं पूर्ण बघितलं, इंटरव्ह्यू तुमचा सगळं आता ऐकलेला आहे. तर असं आहे की इलेक्शनचे वारे आहे. लोकसभा उमेदवार म्हणून जनतेने आम्हाला घोषित केलेलं आहे तिथे की आम्ही येणाऱ्या काळामध्ये आनंदराव अडसूळ जे आहे ते खूप सिनियर खासदार आहे. त्यांनी अनेकदा महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन इलेक्शन लढवले आणि मुंबईचे ते रहिवासी आहे आनंदराव अडसूळ, आणि त्यांना कुठेतरी अशी भीती आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांचा पराभव होणार आहे आणि अमरावतीच्या जनतेने त्यांना पाठ दाखवलेली आहे. रवी राणाजी, आनंदराव अडसूळांची भीती आपण बाजूला ठेवूया, हा राजकारणाचा भाग झाला. पण तरी सुद्धा आमच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट आहे की नवनीत कौर यांच्या वडिलांचा जन्म 3 ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि ही खोटी माहिती आपण दिल्यानंतर 2 ठिकाणी ती नाकारण्यात आली आणि तिसऱ्यांदा हे जातीचं बनावट प्रमाणपत्र बनलेलं आहे. अमरावती लोकसभेची जागा अनुसूचित जातींसाठी आहे म्हणून तुम्ही हा सगळा खटाटोप करताय असा आरोप होतोय. बघून घ्या, मला जर तुम्ही आणून दाखवलं कुठलं की 3 वेळा जातीचं प्रमाणपत्र बनवलं असेल तर मी आपल्या सगळ्या गोष्टीचं समर्थन करील. कुठलंही जातीचं प्रमाणपत्र 3 वेळा बनत नाही, कारण की ज्या ठिकाणी जो माणूस राहतो, ज्या ठिकाणी ज्या माणसाचा जन्म होतो, ज्या ठिकाणी ज्या माणसाचं सर्वस्व आहे, ज्याचे डॉक्युमेंट आहे, ज्याचे कागदपत्रे आहे, त्याची जात पडताळणी करून ती जात पडताळणी कमिटी त्याला व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट देते. त्यानंतरही अशा प्रकारचं बदनाम करून अशा प्रकारचं चुकीच्या मार्गाने कुठेतरी नाही रवी राणाजी, तुम्ही जसं म्हणताय की अशा प्रकारचं जात प्रमाणपत्र 3-3दा बनत नाही, पण तरी सुद्धा तुमच्या पत्नीचं असं प्रमाणपत्र बनलेलं आहे. पहिल्यांदा जे नवनीत यांच्या वडिलांनी दाखवलेलं आहे की आपला जन्म ठाण्याला झाला, ठाण्याच्या तहसीलदारांनी जेव्हा हा नाकारलं तेव्हा मग तुम्ही डहाणू मधल्या एका गावामध्ये जन्म झाल्याचं दाखवलेलं आहे आणि तिसऱ्यांदा बंबई के निवासी है असं प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. आमचे असोसिएट एडिटर प्रफुल्ल साळुंके यांचा हा रिपोर्ट आहे, ते तुम्हाला काही प्रश्न विचारतायत. प्रफुल्ल, विचारू शकतोस तू प्रश्न? राणा, सर्वात महत्वाचं म्हणजे हरभजन कुंडलेस हे जे आहेत यांनी 3 ठिकाणी जन्माचं प्रमाणपत्र दाखवलंय. ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत असं दाखवतो त्यानंतर पुढे जातीचं प्रमाणपत्राचं काढण्यासाठी आपल्याला जावं लागतं. जर तुम्हाला एकाच ठिकाणी जर हरभजन कुंडलेस यांचा जन्म जर कुर्ल्यालाच दाखवायचा होता, मग इतर ठिकाणी विशेषतः पालघर, डहाणूला आणि माजीवाड्याला दाखवण्याचं कारण काय होतं? हे लक्षात ठेवायला पाहिजे. असं होत नाही. बोला. हे जातीचं प्रमाणपत्र तुम्ही दाखवले, तुमचे प्रमाणपत्र सर्व जातीचं प्रमाणपत्र 3 वेळा कधी बनत नाही, हे लक्षात ठेवा. राणा, जातीचं प्रमाणपत्र नाही, जातीच्या प्रमाणपत्रासाठी जन्माचं प्रमाणपत्र आधी लागतं आणि जन्माचं प्रमाणपत्र एकाच व्यक्ती 3 ठिकाणी कसं काढू शकतो? मी तुम्हाला सांगतो, जन्माचं प्रमाणपत्र 3 ठिकाणी काढलं असेल तर तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. असं कुठेही कधी झालं नाही. तुम्हाला 3 ठिकाणी राणा मला दाखवा तुम्ही कागद. मी कागद दाखवा की 3 ठिकाणी कुठे जन्माचं 3 ठिकाणचे जन्माचे 3 प्रमाणपत्र हे स्क्रीनवर स्पष्ट दिसतात की? लक्षात ठेवा, तुम्ही त्याच्या सह्या चेक करा, ते कागदपत्र चेक करा, कोणी फॉर्म भरला, कसं पॉलिटिक्स झालं, कसं कोणाच्या माध्यमातून त्यांनी करून घेतलं. कारण की एक व्यक्ती 3 ठिकाणी कधी सह्या मारत नसतो. आपण जेव्हा कागद चेक कराल की कोणी कशा पद्धतीचं फॉर्म भरून चुकीच्या मार्गाने ते पब्लिश केलेलं आहे, याच्यासाठी की उद्या खासदार म्हणून नवनीत राणा तिथे निवडून येणार आहे आणि त्यांना थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी हे राजकारण चालू आहे. आणि हे राजकारण जनतेच्याही लक्षात येत आहे की ऐन टाइम इलेक्शनच्या वेळेवर अशा प्रकारचं वाद निर्माण करून, अशा प्रकारची दिशाभूल करून कुठंतरी नवनीत राणा किंवा आमदार राणाला बदनाम करण्याचा षडयंत्र हे राजकारणाच्या माध्यमातून होत आहे. याच्या मागे आनंदराव अडसूळ आहे आणि अडसूळांना माझं थेट आव्हान आहे की त्यांनी मैदानामध्ये इलेक्शन लढाव, असं पाठीमागे जाऊन कुदळी मारण्याचं काम करू नये.
जेणेकरून पूर्ण अमरावतीच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नये. रवी राणा, तुम्ही आनंदराव अडसुळांवर आरोप करून तुमच्यावर जे आरोप झालेले आहेत ते तुम्ही नाकारू शकत नाही. या रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसतंय जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जन्माचं प्रमाणपत्र 3दा बनवलं गेलेलं आहे. हे सगळं बनावट प्रमाणपत्र आहेत आणि अनुसूचित जाती साठी ही जागा राखीव असल्यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीला इथे निवडणुकीमध्ये आणू इच्छित आहे. तुम्ही या सगळ्या आरोपांचा इन्कार करत असला तरी आमच्या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट दिसतंय. धन्यवाद प्रफुल्ल साळुंखे या विशेष रिपोर्ट बद्दल आणि रवी राणा तुमचेही धन्यवाद. पुढची बातमी बघूया. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी